नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक भरती 2025 संदर्भात महत्त्वाचं जे काही ॲनालिसिस व्हिडिओ आहे, तर तो ॲनालिसिस व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या या ठिकाणी बघा कमेंट येत होत्या, की एस-टी प्रवर्ग आणि इतर जे काही प्रवर्ग असेल, तर त्या संदर्भात ॲनालिसिस जे काही व्हिडिओ असेल, तर ते सध्या बघा बनवा. तर तुमच्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी आपण एस-टी प्रवर्गापासून जे काही ॲनालिसिस व्हिडिओ आहे, तर ते सध्या बघा इथं आपण बनवत आहोत. जेणेकरून तुम्हाला जी काही शिक्षक भरती 2025 मध्ये सध्या बघा या ठिकाणी होणार आहे, आताची शिक्षक भरती, त्याच्यामध्ये तुमचं जे काही सध्या प्रवर्गामध्ये नेमकं या ठिकाणी निवड जी आहे तर ती निवड सध्या होणार आहे किंवा नाही, किंवा महत्त्वाचं या ठिकाणी तुमच्या मार्कानुसार जे काही कॉम्पिटिशनमध्ये असलेले उमेदवार आहे तर ते नेमके किती असणार आहे, तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये सेफ स्कोअर असेल किंवा प्रेफरन्स स्ट्रॅटेजी असेल ती देखील सध्या बघणार आहोत. तर संपूर्ण माहिती आपण अशा पद्धतीने स्लाईडच्या माध्यमातून सध्या बघणार आहोत. तुम्ही जर एस टी प्रवर्गाचे उमेदवार असाल तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. इतर जे काही प्रवर्गांना देखील सध्या बघा उमेदवार जर व्हिडिओ बघत असेल, तुम्हाला पण अशा प्रकारचा तुमच्या प्रवर्गाचा जर व्हिडिओ त्या ठिकाणी बघा या ठिकाणी एनालिसिस करून बनवून घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुमच्या देखील सध्या अशा प्रकारचा व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. तर सध्या आपण एस टी प्रवर्गाचे या ठिकाणी जो काही डाटा एनालिसिस आहे तर तो करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की संपूर्ण टेट स्कोर ह्या ठिकाणी जे काही उमेदवार होते ते उमेदवार 2,08,120 उमेदवार होते. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की 1,70,000 जवळपास उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे आणि हे सेल्फ सर्टिफाय केलेले उमेदवारच सध्या बघा शिक्षक भरतीमध्ये प्रविष्ट असणार आहे. बरोबर, लास्टपर्यंत त्यांना संधी असणार आहे. ह्या 2,00,000 उमेदवारांमध्ये जे काही सेल्फ सर्टिफाय 1,70,000 झालेले आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे काही एस टी प्रवर्ग आहे तर ह्या एस टी प्रवर्गाचे बघा हे जे काही टोटल उमेदवार आहे जवळपास किती 19,324 उमेदवार. तर ह्या संदर्भात बघा डाटा एनालिसिस पुढे करणार आहोत. तर सध्या एवढे जे उमेदवार आहे तर ते सध्या या ठिकाणी एस टी प्रवर्गाचे आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्याच्यामध्ये ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसते की जे काही टोटल आहे उमेदवारांची किती आहे, 19,324 उमेदवार सध्या बघा या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले होते आणि त्यांचा डेटा तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. आता ह्याच्यामध्ये आपण इथं जी काही गुण श्रेणी असेल म्हणजे मार्कानुसार देखील ॲनालिसिस केले, किती उमेदवार बघा या ठिकाणी त्या मार्कामध्ये असणार आहे आणि त्यांची टक्केवारी किती आहे. ह्याच्यानुसार तुम्हाला हे जे काही रेंज तुम्हाला इथं दिसते तर ह्या रेंजमध्ये तुमच्या सोबतचे जे काही उमेदवार आहे तर ते नेमके किती कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे ते तुम्हाला ह्याच्यावरनं कळणार आहे. खरं कॉम्पिटिशन म्हणजे तुमचं या ठिकाणी जी संख्या इथे दिसते ह्या संख्येनुसार सध्या बघा नसणार आहे. तर तुमचं कॉम्पिटिशन कुठे असणार आहे की तुमचे जे काही पात्रता आहे, उदाहरणार्थ तुम्ही जर समजा 1ली ते 5वी साठीच पात्र असाल तर तुमच्या सोबतचा जो काही उमेदवार असेल तुमच्या प्रवर्गाचा तर तोच उमेदवार सध्या बघा 1ली ते 5वी पात्र असणारा उमेदवारच तुमच्यासोबत कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. एखादा उमेदवार सध्या मराठी भाषेसंदर्भात बघा पात्र असेल 6 ते 8 या वर्गासाठी फक्त, तर हा जो उमेदवार आहे तर ह्या ठिकाणी सेम पात्रता असणारा दुसरा उमेदवार मराठीवाला तोच त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन इथं थोड्याफार प्रमाणामध्ये जो काही कमी सध्या होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसते की 0 गुण मिळवणारे उमेदवार किती आहे एस टी प्रवर्गाचे, तर 16 उमेदवार आहे. 1 ते 20 ह्या ठिकाणी मार्क घेणारे उमेदवार किती, 21 उमेदवार आहे. 21 ते 40 मार्क घेणारे 357 उमेदवार आहे. 41 ते 60 मार्क घेणारे 2,386 उमेदवार आहे. 61 ते 80 मार्क घेणारे 6,784 उमेदवार आहे. त्यानंतर या ठिकाणी 81 ते 100 मध्ये 6,351 उमेदवार आहे. 101 ते 120 मध्ये 2,820 उमेदवार आहे. 121 ते 140 दरम्यान किती उमेदवार आहे, तर 518. 141 ते 160 दरम्यान किती उमेदवार आहे, 65 उमेदवार आहेत आणि 61 ते 80 दरम्यान फक्त 6 उमेदवार पाहायला मिळतात. म्हणजे इथं 81 ते 100 दरम्यान 0 उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जवळपास या ठिकाणी जी काही रेंज तुम्हाला इथं दिसते तर ह्याच्यामध्ये सर्वात जे काही जास्त उमेदवार आहेत तर ते आपल्याला हे जे काही गट आहे बरोबर, इथून हे 3 डिजिट सध्या बघा सुरू होते. 2,000, 6,000, 6,000, 2,000 जवळपास, म्हणजे हा जो काही रेंज आहे या ठिकाणी 41 मार्कापासून तर जवळपास या ठिकाणी 120 मार्कापर्यंत आपल्याला जास्त उमेदवार सध्या इथं पाहायला मिळत आहे. एवढे उमेदवार इथं पाहायला मिळत आहे. मग आता कट ऑफच्या दृष्टीने सर्वात जास्त उमेदवार बघा या ठिकाणी कुठं पाहायला मिळणार, तर त्याच्यासाठी ही स्लाइड बघा. ह्याच्यात तुम्हाला दिसतंय की 61 ते 80 गुण घेणारे जे उमेदवार आहे 6,784 उमेदवार, म्हणजे किती 35% जवळपास. म्हणजे हा सर्वात मोठा हायेस्ट बघा या ठिकाणी गट असणार आहे. त्याच्यामध्ये जास्त उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात, परंतु त्यांची जी काही गुणांची संख्या आहे तर ती 61 ते 80 गुण आहे. बरोबर, म्हणजे जे काही एव्हरेज स्कोर आहे तर ते एव्हरेज स्कोर घेणारे 6,784 उमेदवार आहे. 81 ते 100 मार्क घेणारे 6,351 उमेदवार आहे. जवळपास 32% हा दुसरा मोठा बघा या ठिकाणी गट असणार आहे. त्यानंतर 100, 101 ते 120 मार्क घेणारे 2,820 उमेदवार आहे. जवळपास 14% हा मध्यम म्हणजे उच्च श्रेणी
आपण इथं म्हणू शकतो. त्यानंतर 41 ते 60 गुण घेणारे उमेदवार जे आहे तर ते 2368 हे 12% आहे, म्हणजे मध्यम जे काही सध्या गुण असेल. आणि सर्वश्रेष्ठ जी काही श्रेणी असेल, म्हणजे सर्वात जास्त जे काही या ठिकाणी जवळपास टॉपचे मार्क घेणारे जे उमेदवार आहे ते जवळपास 900 या ठिकाणी 83 उमेदवार पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जवळपास तुम्ही इथं पुढे जर विचार केला तर प्रत्येकी 3 पैकी 2 उमेदवार जे आहे तर ते सध्या 61 ते ह्या ठिकाणी 100 गुण जो काही गट आहे तर ह्या गटामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे जो काही एव्हरेज स्कोर आहे 61 ते 100 तर ह्याच्यामध्ये पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यात एकूण किती 68% जे उमेदवार आहे तर ते 61 मार्क पासून तर जवळपास 100 मार्क घेतलेले उमेदवारांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ह्याच्यामध्ये जर एकूण टोटल संख्या जर आपण बघितली तर जवळपास या ठिकाणी 13,135 उमेदवार जे आहे तर ते 61 ते 100 मार्क घेणारे उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये प्राधान्यक्रम भरत असताना प्रेफरन्स जी असेल तर ती प्रेफरन्स सध्या बघा या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. कारण स्पर्धेमध्ये जे काही प्रेफरन्स व्यवस्थित ज्यांनी भरले अनालिसिस करून तर त्याची सध्या बघा इथं निवड आपल्याला पाहायला मिळू शकते. एखाद्या उमेदवाराचं कमी मार्क जरी असेल एव्हरेज स्कोर, परंतु त्याने प्रेफरन्स व्यवस्थित जर भरले तर त्याचं सिलेक्शन इथं होऊ शकतं. म्हणून प्राधान्यक्रमानुसार जी काही योजना असेल, प्लॅनिंग असेल तर ती खूप महत्त्वाची सध्या बघा असणार आहे. म्हणजे इथे 61 ते 100 मार्कामध्ये जवळपास 13,000 उमेदवार आपल्याला एसटी प्रवर्गाचे पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण 100 प्लस जर बघितले, बरोबर, कारण ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला 100 पर्यंत माहिती पडलं 13,135. आता ह्याच्या पुढचे जे उमेदवार आहे म्हणजे 100 प्लस गुणधारक जे काही उमेदवार आहे तर ते नेमके किती आहे, तर इथं बघा तुम्हाला इथे 101 ते 120 दरम्यान किती उमेदवार आहे 2,820. 121 ते 140 मध्ये 518 उमेदवार फक्त आहे. 141 ते 160 दरम्यान फक्त 65 उमेदवार आहे. आणि 161 ते 180 मध्ये 6 उमेदवार आहे. बरोबर, म्हणजे आपले जे काही हायेस्ट आहे उमेदवार तर ते ह्या ठिकाणी तुम्हाला दिसते 121 पासून पुढचे जे उमेदवार आहे तर ते अगदी कमी उमेदवार सध्या पाहायला मिळते. आता टोटल जर आपण बघितलं 100 प्लस जे काही गुणधारक उमेदवार आहेत 3,409 उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एकदम या ठिकाणी 17% जवळपास जी काही टक्केवारी आहे, म्हणजे 100 मधून फक्त 17 उमेदवार जे आहे तर त्यांना 100 पेक्षा जास्त गुण सध्या बघा मिळालेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ आपल्याला ह्या रेंजमध्ये, म्हणजे जे काही 100 प्लस असेल उमेदवार तर तो सर्वसाधारणचा कट ऑफ आपल्याला ह्या रेंजमध्ये पाहायला मिळेल. जर तुम्ही मागचा कट ऑफ बघितला तर अगदी 93 मार्कपर्यंत सध्या बघा आपल्याला प्रायमरीचा कट ऑफ पाहायला मिळतोय. आता ह्याच्यामध्ये भाषेचा किंवा इतर जे काही गणित विज्ञान असेल त्यांचा कट ऑफ वेगवेगळा सध्या लागलेला होता. तर हे जे काही स्पर्धेमध्ये असणारे उमेदवार पाहायला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये 3,409 उमेदवार आपण इथं 100 प्लस म्हणू शकतो, बरोबर. परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे का की कोण 1 ते 5 ला पात्र आहे, कोण 6 ते 8 ला पात्र आहे, कोण फक्त 9 ते 10 लाच पात्र असेल. एखादा उमेदवार असेल तो 11वी आणि 12वी पर्यंत पात्र असेल, म्हणजे संपूर्ण पात्र असेल. आता ह्याच्यामध्ये काही उमेदवार टीईटी अपात्र असेल, काही उमेदवार सी टेट अपात्र असेल, बरोबर, म्हणजे ते डायरेक्ट फक्त 9वी 10वी साठी जाणार. म्हणजे 3,000 जर तुम्ही संपूर्ण तुकडे केले तर ह्याच्यामध्ये प्रत्येक गटाला कमी कमी सध्या बघा उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे, बरोबर. म्हणजे ह्याच्यात अजून जी स्पर्धा असेल 17% ही परत अजून ह्या ठिकाणी कमी होणार. म्हणजे तुमचे निवडीचे जे काही चान्सेस आहे तर ते चान्सेस इथं बघा एक प्रकारे वाढू शकतात. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला की जी काही शिक्षक भरतीची स्पर्धा नेमकी कुठे असणार आहे तर ह्याच्यात तुम्हाला मोठी स्पर्धा कुठे दिसणार आहे, 100 पेक्षा कमी गुणांमध्ये सध्या एसटी प्रवर्गाची इथं दिसणार आहे, बरोबर. आणि तुलनेने ज्या उमेदवारांचा फायदा होणार आहे त्यांना बघा 100 प्लस जर गुण असेल तर त्या उमेदवारांना या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये फायदा असणार आहे. कारण तो कुठं ना कुठं त्याचं जे काही निवडी संदर्भात चान्सेस आहे तर ते चान्सेस असणार आहे. आता ह्याच्यामध्ये 100 जे काही पेक्षा कमी जर असेल उमेदवार आणि त्याच्याकडे स्पेशल आरक्षण असेल, हॉरिझॉन्टल आरक्षण असेल तर अशा उमेदवारांचं देखील इथं निवड होऊ शकते. खास करून एखादा पेसा क्षेत्रातील उमेदवार असेल तर त्याची 2 डिजिटमध्ये देखील बघा निवड होताना आपण बघितलेली आहे. आता ह्या संदर्भात बघा जर तुम्हाला निवड व्यवस्थित तुमची त्या ठिकाणी व्हायची असेल तर तुम्हाला योग्य जे काही जिल्हा असेल, योग्य शाळा प्राधान्यक्रम असेल तर ते तुम्हाला बघा व्यवस्थित निवडायला पडेल. त्यानंतर रिक्त पदे कुठं जास्त आहे, दुर्गम जिल्हे असेल आणि खास करून जे काही पेसा भाग असतो, बरोबर, तर त्या पेसा भागामध्ये आपल्याला माहिती आहे की पेसा क्षेत्र जिल्ह्यांमध्ये फक्त पेसा उमेदवार त्या ठिकाणी पात्र असतो त्या जागेसाठी, बरोबर. तर तोच त्या ठिकाणी तिथं प्रेफरन्स जे असेल तर ते देऊ शकतो. परंतु जे काही नॉन पेसाच्या वेकेन्सी असेल ते नॉन पेसाच्या वेकेन्सी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑल एसटी प्रवर्गातील उमेदवार सध्या बघा त्यांना प्रेफरन्स देऊ शकतात. आता ह्याच्यामध्ये जे काही कॉम्पिटिशन आपण म्हटलं तर 100 प्लस घेणारे जे काही मार्क घेणारे उमेदवार आहे तर त्यांचं सध्या बघा ह्या ठिकाणी असणार आहे. कारण ह्यांना सर्वात जास्त इथं संधी एक प्रकारे मिळू शकते. आणि ह्याच्यामध्ये 61 ते 100 जे काही गुण मिळवणारे उमेदवार आहे तर ते 68% मध्ये सर्वात जास्त आपल्याला
पाहायला इथं मिळते आहे. म्हणजे उच्च गुणवत्ता धारकांची जी काही संख्या आहे तर ती मर्यादित सध्या बघा एसटी प्रवर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये किती आहे तर 120 प्लस गुण घेणारे जे काही उमेदवार आहेत तर ते फक्त 589 या ठिकाणी आहे. बरोबर, 120 प्लस आहे. आता हे 589 वेगवेगळ्या गटामध्ये सध्या बघा पात्र असणार आहे. आता उदाहरणार्थ या ठिकाणी जर एखादी समजा वेकेन्सी आली, आता एसटी प्रवर्गाची जर वेकेन्सी आपल्याला माहिती आहे की पेसाची वेकेन्सी आणि नॉन पेसाची वेकेन्सी, बरोबर, ह्या दोन वेकेन्सी सध्या बघा आपल्याला शिक्षक भरतीमध्ये पाहायला मिळतात. ह्या दोघी वेकेन्सीमध्ये जरी तुम्ही 2000 प्लस किंवा या ठिकाणी जवळपास वेकेन्सी जर बघितली पेसाची आणि नॉन पेसाची, कारण पेसाची आपल्याला माहिती आहे की जवळपास 3000 जवळपास ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे इथे जी काही वेकेन्सी जर अशा पद्धतीने फर्स्ट फेज सेकंड फेज अशा पद्धतीने जर आली तर इथे जे काही तुम्हाला सांगितलेले जे उमेदवार आहे 3000 या ठिकाणी बघा 3400 जवळपास, तर ह्या संपूर्ण उमेदवारांचं कुठं ना कुठं 100 प्लस मध्ये बघा निवड या ठिकाणी होऊ शकते. म्हणून तुम्ही सकारात्मक राहा आणि ज्या काही पेसा संदर्भात वेकेन्सी आहे तर त्या आणण्याचा प्रयत्न करा. एसटी प्रवर्गाची वेकेन्सी असे असतं आणण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी मार्क असेल तरी देखील तुमची निवड होऊ शकते. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण बघा या ठिकाणी 19,324 उमेदवारांचा हा डेटा होता. त्याच्यात आपण बघितलं 61 ते 100 मार्काचे जे उमेदवार आहेत तर ते 68% आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अतिउच्च गुणवत्ताधारक म्हणजे 120 प्लस जे आहे तर ते एकदम कमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे 589 उमेदवार फक्त 120 प्लस मार्क घेणारे उमेदवार आहे. मग ह्याच्यामध्ये कोणी 1 ते 5 साठीच पात्र असेल, कोणी या ठिकाणी बघा 6 ते 8 साठी असेल, एखादा उमेदवार टीईटी सीटेट नसेल तर तो डायरेक्ट 9वी-10वी साठी पात्र असेल किंवा 11वी-12वी साठी पात्र असेल. अशा पद्धतीने या ठिकाणी सर्वात जे काही कमी उमेदवार जे आहे तर त्यांना हाय मार्क सध्या पाहायला मिळत आहे. म्हणजे इथे 61 ते जवळपास 100 पर्यंत जर विचार केला तर इथे 13,135 उमेदवार सध्या बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जर सेफ स्कोअरचा जर विचार केला आपण तर 100 प्लस जर असेल उमेदवारांमध्ये तर त्यांना बघा या ठिकाणी कुठेतरी संधी मिळू शकते. आणि त्याच्यासाठी तुमची प्रेफरन्स स्ट्रॅटेजी जी असेल तर ती योग्य जिल्हा आणि जो काही महत्त्वाचा या ठिकाणी बघा शाळा असेल निर्णायक तर ते तुम्हाला मनपा असेल, नपा असेल, खाजगी अनुदानित असेल, जिल्हा परिषद असेल तर त्या तुम्हाला या ठिकाणी निवडणे व्यवस्थित बघा बंधनकारक असणार आहे. तर ह्या संदर्भात तुम्हाला पुढे देखील आपण माहिती देणार आहोत. तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही ॲनालिसिस व्हिडिओ होता एसटी प्रवर्गासंदर्भात. तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या काही कमेंट असतील ह्या संदर्भात तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला ह्या संदर्भात माहिती पुढे दिली जाईल. तर सध्या अशाच प्रकारचा व्हिडिओ जर इतर प्रवर्गाचं सध्या बघा तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचा इतर प्रवर्गाचा देखील व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येणार आहोत. तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. व्हिडिओ बनवण्यामागे बऱ्याचशा या ठिकाणी बघा ॲनालिसिस करावं पडतं, बराचसा वेळ जातो, म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करत चाला. एक कमेंट छान कमेंट करून द्या, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोचेल. तसेच इतर जे काही एसटी प्रवर्गाचे उमेदवार असेल तर त्यांच्यापर्यंत देखील व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील जो काही कट ऑफ असेल, सेफ स्कोअर असेल तर त्याचा एक प्रकारे अंदाज येईल. तर जास्तीत जास्त 100 प्लस असलेले उमेदवार जे असेल तर ते सेफ मानू शकतो. आणि 100 पेक्षा कमी असेल तर एखादे या ठिकाणी बघा पेसाचे उमेदवार असेल किंवा मग महिला आरक्षणचे उमेदवार असेल किंवा मग एखादा सध्या बघा या ठिकाणी वेगळे म्हणजे इंग्रजी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल तर अशा उमेदवारांना 2 डिजिट पर्यंत देखील सध्या संधी मिळू शकते. तर महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.